परवाच्या दिवशी जे गोर्धनघाट परिसरामध्ये घटना घडली, जे अल्पवयीन मुलाची जी हत्या झाली आणि आरोपी सुद्धा अल्पवयीचे होते. तर आज आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की जे दिल्लीमध्ये जे निर्भया हत्याकांड झाला त्यामध्ये सुद्धा एक आरोपी हा बाल गुन्हेगार होता. तर त्याची एक स्पेशल टेस्ट होती, ती टेस्ट करण्यात यावी आणि आरोपीचा लाईव्ह टेस्ट केल्यावर आरोपी हा वयाने लहान असला परंतु त्याला माहीत होतं की त्या खंजरने समोरच्या माणसाची हत्या होऊ शकते आणि तो माहीत असताना सुद्धा त्याने ती हत्याकांड केली. त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी या संदर्भामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब व माननीय पोलीस निरीक्षक साहेबाला आम्ही विनंती केली. त्याने म्हणले की आम्ही जी आपण आम्हाला मागणी करतात या मागणी संदर्भामध्ये आम्ही कामाला लागलेलो आहोत. लवकरच ती टेस्ट पण आम्ही माननीय न्यायाधीश साहेबापुढे मांडणार आहोत. त्याची ती टेस्ट करणार आणि आरोपीला जास्तीत जास्त कडक कारवाई करणार, कारण हा सामाजिक गुन्हा आहे. आज हा आरोपी सुटला बाल गुन्हेगार तर भविष्यामध्ये असे अजून बाल गुन्हेगार तयार होतील. ही समाजासाठी मोठी घातकाची गोष्ट आहे. या संदर्भामध्ये आम्ही लवकरच निर्णय घेणार. आरोपी हा सुटणारे त्यावर कारवाई होणार. या संदर्भामध्ये शीख समाजाचं शिष्टमंडळ आलेलं आहे, ज्यामध्ये महेंद्र सिंगजी पैदल साहेब, केर सिंगजी, अमरजीत सिंगजी, मनबीर सिंगजी, तेजवंत सिंगजी खेड, तसेच विक्कीभाई, कश्मीर सिंगजी, आमचे हॅप्पीभाई आणि आमचे मोठे बंधू हे सर्व आलेले आहे. आज आम्ही मागणी केलेली आहे. लवकरच आमचा शिष्टमंडळ त्या मातेकडे पण जाणार आहे, कारण त्याची मनस्थिती खूप बिघडलेली आहे. एकुलता एक मुलगा होता, ती झालेली आहे आणि ती खूप विचलित झालेली आहे. त्याला जाऊन आम्ही सांत्वन देणार आणि आरोपी सुटणार नाही. आरोपी कायदेशीर कडक कारवाई होणार अशी आम्ही पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा करतो आणि खंबीरपणे त्या कुटुंबासोबत शीख समाज खंबीरपणे पाठीमागे उभा आहे.